हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय मस्त जाळीदार कुरकुरीत आणि झटपट होणारा रवा डोसा, ज्यामध्ये आपण इनो किंवा सोड्याचा जराही वापर केला नाही किंवा बॅटरसुद्धा अगदी 10 ते 12 तास भिजवून ठेवलं नाही. तसा हा डोसा कसा करायचा ते बघूया. यासाठी मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. हा रवा ना कोरडाच मिक्सरला अगदी अर्ध्या मिनटासाठी फिरवून घ्यायचा आहे. अर्ध्या मिनटांनी काय करायचं आहे, त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही किंवा ताक काहीही घाला, पण ते आंबट असू द्या. अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. पुन्हा हे एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरला एकदा वाटलं की त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चमचाभर आपण घालायचं बेसन. बेसनामुळे काय होतं, रंग छान येतो. त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धी वाटी पुन्हा पाणी घातलं आहे आणि पुन्हा याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, अशा तऱ्हेने आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे. आपण याला थोडा वेळ भिजू देणार आहे, त्यामुळे ते अजून थोडासा रवा फुलून येतो आणि घट्टसर होतं. इथे चटणी करून घेऊया. आता आज कैरी आणि नारळाची चटणी घेतली. यासाठी अर्धी वाटी आपण घेतलेली कैरी, अर्धी वाटी ओलं नारळ घेतलं आहे, एखादी लसूण पाकळी, आलं, चवीनुसार मीठ, जिरं आणि हिरवी मिरची मिक्सरला वाटून घ्यायचं आहे की मस्त अशी चटणी तयार आहे. तुम्हाला आवडत असल्यास फोडणीसुद्धा घालू शकतात. मी फोडणी घातलेली नाही. आणि 2 तास आपण मिश्रण भिजू देऊया. यापेक्षा कमी वेळही तुम्ही भिजू देऊ शकतात, पण 2 तास जर भिजवलं तर इनो किंवा सोड्याची जराहीसुद्धा गरज वाटत नाही. त्यानंतर तवा छान गरम झाला की आपण बॅटर त्यावर घालून घ्यायचं आहे. मस्त त्याला जाळी पडते. वरतून थोडंसं तेल किंवा तूप घाला आणि आपला डोसा बाजूनी सुटायला लागला म्हणजे त्याला एक छानसा रंग आला की आपला डोसा तयार आहे. असा हा डोसा चटणीबरोबर, भाजीबरोबर एन्जॉय करा.